अज्ञान तिमिरांधा नाम ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुदीपक गुरुचारणो गुरुलीन घोर आनंद गुरु नहीं श्रीहरु गुरु मुझ प्राण आधार तपसी गुरु नहीं विसरु गुरु मुझ प्राण आधार गुरु माता नहीं विसरु गुरु मुझ प्राण आधार। परम आदरणीय, परम वंदनीय, परम पूजनीय 24 तीर्थंकर भगवान, पंच परमेश्वरी भगवान तथा ज्ञानी, ध्यानी, त्यागी, तपस्वी समस्त ऊर्जा पुरुषों के साथ दादा गुरुदेव, आचार्य भगवान, तपसी जी माँ साहब, माता जी माँ साहब आदि उपकारी चरणों में हम सब अत्यंत भाव भक्ति के साथ वंदन नमस्कार अर्पित करेंगे। अन्य सहयोगी सत्यमंडल, उपस्थित धर्म प्रेमी, श्रद्धावान, जिज्ञासु भाइयों तथा सुशील बहनों, हमने भावनाओं का विषय शुरू किया है। हमने परसों देखी थी अनित्य भावना। आज दूसरी भावना का नाम है अशरण भावना। तू समझ मना विचार करुनी पाही तव जीव लग कोणी नाही तुझ सोडविना मात पिता धरणारा वैक भावना बारा परिवार देव देवी वा परिवार देव देवी वा मंत्रादि किती सेवी मंत्रादि किती सेवी मृत्यू समयी कुणी नाडविणारा तू ऐक भावना मारा तू समयी कुणी नाडविणारा तू ऐक भावना बारा तू समज मना विचार करुनी पाही तव जीव लग कोणी नाही तुझ सोडविना मात पिता धनधारा तू ऐक भावना बारा। हमारे भगवान ने आदमी को राग से विराग की ओर जाने के लिए, भोग से त्याग की ओर जाने के लिए कुछ बातें समझाई है।
बताया है कि 12 भावनाओं का चिंतन करो, अपने आप तुम्हारे अंतर में परिवर्तन आएगा और तुम्हारा जीव केवल ज्ञान की तरफ यात्रा शुरू कर देगा। उन्होंने बताया, पहली भावना कौन सी बताई? अनित्य भावना। परसों हमने विस्तृत विवेचन इसका देखा है। आज है अशरण भावना। अशरण यानी शरण कोई नहीं है। जब आयुष्य पूरा हो जाता है और जब शरीर से आत्मा निकलती है, कौन आता है उस समय? उस निकलती हुई आत्मा को रोकने के लिए कोई आता है क्या? जाने वाला चला ही जाता है। और तोंड दाबून बुक्क्याचा मार, आपल्याला काय होतो? तोंड दाबून बुक्क्याचा मार, तो गेला गेला। मग आता त्याला काय करता? गेल्यानंतर काही चालत नहीं, खूटी को कोई बूटी होती नहीं है। भगवानो, चाहे जितना बड़ा परिवार हो, इस परिवार से आत्मा का आयुष्य पूरा हो जाने के बाद बीच में से निकल जाता है। चाहे जितने देवी देवताओं की आराधना करो, देवी देवता भी तुम्हारा आयुष्य रोक नहीं सकते। इस तरह से चाहे जितने मंत्र का जाप करो, चाहे जितने नौकर फेरो, किंतु आयुष्य पूरा हो जाने के बाद कोई रोकने वाला है नहीं। और आयुष्य तो पूरा होने ही वाला है। आयुष्य, उम्र की डोरी तो टूटने ही वाली है। उम्र की डोरी टूटना ये बहुत बड़ा सस्पेंस है, जगत का बहुत बड़ा सस्पेंस है। आयुष्य की डोरी टूट जाती है, आत्मा देखते देखते शरीर से अलग हो जाती है और अलग हो जाने के बाद वापिस वो समाचार नहीं भेजती कि मैं सुरक्षित पहुंच गई हूँ, मेरी चिंता मत करना, मैं ठिकान सिर पहुंच गई हूँ, मेरी फिक्र मत करना। ऐसा समाचार आया कि किसी को? नहीं। गया ते ना कोई समाचार नथी रे, कोई कोई नु 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 नथी रे। कई क गया ने वही कई क जवाना, कई क गया ने वही कई क जवाना। कायम ना नथी कोई अहिया रहवाना, कायम ना नथी कोई अहिया रहवाना। गया ते ना कोई समाचार नथी रे, कोई कोई नु 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 नथी रे। आपल्यामधून कधी कोण केव्हा निघून जाणार आहे याची कोणाला गॅरंटी आहे का? मारसाब मारायचं, तुम्ही मरा आम्ही काय मरणार असं सांगणार आहे का कोणी? सांगा तुम्ही. प्रत्येकाला जावं लागतंच, कारण की धर्मशाळा आहे फक्त धर्मशाळा आहे। जास्तीत जास्त 100 वर्षासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे। 100 वर्षाच्या अगोदर तर कित्येक लोक निघून जातात, पुन्हा त्यांचे समाचार सुद्धा येत नाही। आता समाचार येत नाही म्हणजे ते कुठे पोहोचत नाही असं होत नाही अर्थ। मनुष्य इथून निघाला की लगेच त्याला दुसरी जागा तयार असते। त्याचे जसे मरताना जशी लेष्या असेल, जसे कर्म असतील, त्याप्रमाणे त्याला ती जागा मिळते। त्याने कपट केला असेल, वाकडा वागला असेल, कंजूस वागला असेल, उद्धट वागला असेल, मेल्यानंतर तो पशुच होणार। इथून गेल्यानंतर गाईच्या पोटात, नाही तर म्हशीच्या पोटात, बकरीच्या पोटात कुठेतरी तो जाणार। कारण की कर्माला शरम नाही, कर्माला लाज नाही। कर्म म्हणतो तू किती मोठा असेल तुझ्या घरचा, पण जसे तुझे कर्म असतील तसं तुला पाठवणार आहे। त्याप्रमाणे कपटी लोक कुठे जातात? तिर्यंच गतीमध्ये जातात। जो प्रकृति का भद्रिक, प्रकृति का सरल, प्रकृति का विनयवान और प्रकृति का उदार, ऐसा मनुष्य मर के कहा जाता है, मनुष्य योनि में जाता है। दान, शील, तप और भाव 4 प्रकार की साधना जो करता है वो कहा जाता है देवलोक में जाता है। और जो महारंभी
महापरिग्रह, मोठे मोठे कारखाने घालायचे, मोठा मोठा धंदा करायचा, मोठे मोठे वाटेल तेवढं पाप लागलं तरी चालेल, किती जीवांची हिंसा झाली तरी चालेल, पण मला हे पैसा कमवण्याचा हा रस्ता शोधून काढायचा आहे, असे मरून कुठे जातात? नरकामध्ये जातात. महारंभी महापरिग्रही पंचेंद्री की हत्या करे, मदिरा मांस का सेवन करे, वो जीव मरकर कहा जावे? नरक गती में जावे. नरक, नरक याचा अर्थ काय? अर्क म्हणजे सूर्य. जिथे अर्क सूर्याचा प्रकाश नाही अशा ठिकाणी त्याचा जन्म होतो. भाग्यवंतांनो, 84 लक्ष जागा आहेत आपल्याला पुढचा जन्म घेण्यासाठी. किती जागा आहेत? 84 लक्ष योनीत आपल्याजवळ आहेत. इथून केल्यानंतर कधी किडे मकोडे होऊ, कधी मुंगळे आणि मुंग्या होऊ, काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही. सगळ्यात मोठं सस्पेन्स असेल तर हे की मनुष्य कधी जातो हे माहीत पडत नाही आणि कुठं गेला हे लक्षात येत नाही. आता इथे किती पुन्हा जन्माला आलेले लोक आहेत. आपणही एकमेकांचे कोणी असू पूर्वजन्माचे, पण आपल्याला काय माहिती आहे का की आदल्या जन्माची मी तुझी आई आहे, की आदल्या जन्माची मी तुझी बहीण आहे? काही सांगता येतं का? काही सांगता येत नाही. सस्पेन्स हे खूप मोठं निसर्गाचं सस्पेन्स आहे आणि मनुष्य मरतो म्हणजे मरतोच आणि पुन्हा जन्म घेतो म्हणजे घेतोच. अशा प्रकारे ह्या जीवाला शरण असं कोणी नाही. आपण म्हणतो उरो आधारे म्हणे, उरो आधारे, उरो किरा आधार काम आवे. जिन टाइम ने जीव शरीर मुँ निकले किरो आधार किने काम आवे? किनेच काम ने? कि तारा दादाजी गया प्राण, कि तारा भावसा गया प्राण, कि तारी बाई गई प्रीण, कून किने आधार दियो? घणाही जीवलग बेटा होता, घणा जीवलग लोक होता, पण सगळा बेठा रया आणि सगळा समोर जीवरो निर्जीव हुगो अनुने स्मशान में जायने डाग देवनो पड्यो. भाग्यवंतांनो, आपलं शरण असं कोणी नाही, अशरण आपण आहोत. आणि ही अशरणची भावना आमचे गणेशलालजी मारसाब झाले. कधी झाले? 1954ला त्यांचा चौमासा मनमाडला होता आणि 55ला त्यांचा मालेगावला झाला. 54 ते 55 आम्ही सतत त्यांच्या सान्निध्यात होतो. गणेशलालजी मारसाबांना असंच झालं. त्यांचा भाऊ गेला, त्यांचे आई वडील गेले. चोळीकडून त्यांना अशी उदासी आली की नकोच, हा संसारच नको, याच्यापेक्षा मला दीक्षा घेतलेली परवडेल. आणि म्हणून त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर असे ते तपस्वी झाले. त्यांनी रोज भाकरी खाण्याचं, रोज जेवण करण्याचा नियमच तोडून टाकला. रोज जेवण करायचंच नाही. आज उपवासचा पाळणा केला की उद्यापासून पुन्हा तेल्याचा पाळणा केला की पुन्हा तेला, असे काही काही तपशा ते करत राहायचे आणि अभिग्रह घेत राहायचे. अभिग्रह त्यांना खूप आवडायचे. म्हणायचे आज घर्रा गायरो घी मिळी तर पाळणो करूला. आता घर्रा गायरो घी कया पछे लोक बेरने जावता, मारसा बेरन जावता, लोक कहता बापजी ओ घी है, ओ तो है, ओ दूध है, ओ सगळं आहे. घरा गायरो घी आहे काही नाही बाबी, माना घरे गाय नाहीये, गाय रोगी माना घर नाहीये असं सांगितल्यानंतर लगेच पुढचे 3 उपवास पचकून घ्यायचे. ते पाळणा एकाच घरी गेले, एकाच तपास केला, तिथे मनासारखं मिळालं नाही की लगेच पुन्हा तेला पचकून घ्यायचे. आणि त्यांना स्पीड एवढी होती, ते जेव्हा चालायचे त्यांचे पाय एवढे लांब लांब पडायचे आणि चालणाऱ्यांना पळावंच लागायचं. पळता पळता ते काय करायचे, चालता चालता मधूनच कोणत्या तरी गल्लीत घुसून जायचे आणि लोक बिचारे पळतात इकडे इकडे, अरे मारसाब गया उठते गया, पुन्हा तिकडे सगळे जायचे. अशी त्यांनी आपल्या आयुष्यात जळत्या मशालीप्रमाणे जीवन जगलं आणि नेहमी स्वतःला शक्तिशाली त्यांनी बनवलं. एवढी ते ललवाणी परिवाराचे होते. त्यांचं आडनाव काय होतं? ललवाणी आडनाव होतं. आणि कुठंतरी काहीतरी घडलं त्यामुळे त्यांनी सांगितलं नको, हा संसारच नको, याच्यापेक्षा मला संन्यास घेतलेलं परवडेल. अशा प्रकारे भाग्यवंतांनो त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या आणि अनेक
काय सांगावं तुम्हाला, त्यांच्यामध्ये एवढी मोठी शक्ती होती, जिथे गेले तिथे स्थानक कधी पुरायचंच नाही त्यांना. गल्ल्यामध्येच लोक बसायचे, गल्ल्या गच्च भरून जायच्या. आम्ही 54 ते 55 प्रत्यक्ष बघितले त्यांना. तर ते बाया यायच्या तिकडच्या साऊथचे, त्यांचे खूप भक्त होते. साऊथ म्हणजे मद्रास, बेंगलोर, तिकडचे लोक खूप त्यांना दर्शनाला यायचे. आणि गंमत अशी असायची, एवढा मोठा गुंठा घेतलेला त्या बाईला, एवढे दागिने तिच्या अंगावर घातलेले, आणि वंदना करता 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 तिच्या अंगात यायचं. आम्ही डोळ्याने बघितलं, अंगात यायचं त्या बाईच्या. जाऊ रे गणेशा, जाऊ रे, पाचून यावला, पाचून यावला, म्हणे सोड, म्हणे सोड, म्हणे सोड. काय करायचे कोणास ठाऊक. त्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की बरोबर त्याच्यामध्ये असलेली जी काळी छाया असेल ती निघालीच पाहिजे. त्यांच्या दर्शन करून आल्यानंतर त्यांची कोणतीच बाधा कोणाला राहत नसे, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये शक्ती होती. आणि त्यांच्या वाणीमध्ये एवढं बळ होतं की जे त्यांनी सांगितलं ते जर केलं नाही की काहीतरी उलटं घडल्याशिवाय राहायचं नाही. ते म्हणायचे याच्यात खूप पापाचा धंदा आहे, ही मिल करू नका, या मिलमध्ये खूप मोठं पाप लागतं, करायची नाही. ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे दिवाळे निघाले, ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे दिवाळे निघाले, आणि ज्यांनी ऐकलं ते पुढे गेले. त्यांना डोक्यावर पुरुषांनी जास्त भांगा पाडलेल्या आवडत नव्हत्या, केस ठेवलेले आवडत नव्हते, खादीचे कपडे घातलेच पाहिजे. त्यावेळेला आपल्या देश स्वतंत्र झालेला होता, गांधीजींचा काळ होता तो, आणि लोक खादीचा खूप प्रचार करायचे. महाराजांनी पण खादीचा प्रचार केला होता. जे खादी घालतील त्याच्याशी ते बोलायचे, त्याला दया पाळव सांगायचे. जो खादी घालून आला नाही त्याला दया पाळव सुद्धा सांगायचे नाही. आणि कोणाबरोबर बोलायचा तर प्रश्नच उठत नाही. पण त्यांच्या कायद्याप्रमाणे कोणी वागत असेल तर त्याच्या बरोबर 2 शब्द बोलत होते ते. आणि त्यांना वर्षी तप आवडायचा, तपश्चर्या खूप आवडायची, खादीचे कपडे आवडायचे, आणि मनुष्याने नखरे केलेले आवडायचे नाही. आणि बायांनी उघड्या डोक्याने यायचं नाही. उघड्या डोक्याने बाई आली, उठ उठ उठ, ठिकाणी बेटी आते गणेशाला ब्याह में आई आहे काही, गणेशाला ब्याह में आई क्या ते, अशा मोठ्या मोठ्या घरच्या सुना त्यांना उठायला लावायचे. पातळ ओढणे ओढून यायचे ते, आणि पातळ ओढणे कोण ओढून आले की त्यांच्या पार एकदम पायापासून डोक्यापर्यंत चढायचा, तिला उठायला लावायची. एवढ्या बायांमधून त्या बाईला उठून जावं लागत होतं, कारण की ती पातळ ओढणा ओढून आली होती. ते त्यांना सहन व्हायचं नाही. लहान मुलींनी सुद्धा डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. मी त्यावेळेला 1954 म्हणजे मी 11 वर्षाची होते, आणि आमच्या पिंपळगावला म्हणजे इथेच तर इथे पिंपळगावला महाराज येणार होते. तर अगोदर ते नाशिकला आले होते. नाशिकला मनमाडून ते नाशिकला पोचले होते. नाशिकला तिथे गेल्यानंतर मला माहिती होतं की महाराजांना डोकं झाकलेलं आवडतं, म्हणून मी माताजी महाराजांचा ओढणा ओढून घेतला होता. परकर पोलका असायचाच, त्याच्यावर ओढणा ओढून घेतला होता. आणि पुढे जाऊन बसायचे, आणि ते म्हणत सोयीचं गीत गाव नाही काही, हा गाव पचे, तर मला गायला लावायचे ती गीत. तर आम्ही तिथं गेलो, ओढणा ओढून गेले, मी सगळं केलं, आणि तिथून निघालो. त्यानंतर ते पिंपळगावला आले. आम्ही त्यांच्या अगोदर पिंपळगावला पोचून गेलो, आणि महाराजांना आणायला गावाच्या बाहेरपर्यंत आम्ही गेलो. गावाच्या बाहेर गेल्यानंतर या स्थानकाच्या बाहेरच सगळी गर्दी बसली होती. थेट राजेंद्र सोनीच्या घरापासून तर बुरडांच्या घराच्या पुढे एवढी गर्दी सगळी गच्च भरायची. आणि त्या ठिकाणी महाराज ओट्यावर बसायचे. ओट्यावर बसल्यानंतर मी आपली रोजप्रमाणे पुढे जाऊन बसले आणि मला काय म्हणाले, ओढनो नाशिका बाजार में बेचने आएगी कहीं के काय सांगितले, ओढनो नाशिका बाजार में बेचने आएगी कहीं. अरे बापरे, आपण ओढणं घातलाच नाही आज, आपण विसरलो. पुन्हा मी घर जवळच होतं. घरी जाऊन बाई महाराजांचा ओढणा ओढून आल्यानंतर तोपर्यंत ते थांबले, असे बघायचे, चष्म्याच्या बाहेरून बघायचे, असे बघायचे ते. आणि
त्यांनी मग तोपर्यंत व्याख्यान चालवलं आणि मला म्हणायला लागले गीत गाव नाही येत नाही, हा गाव पचावे. नंतर मला गाणं म्हणायला लावायचे, गीत गायला. त्यांच्या व्याख्यानात खूप गीत गाजलं. पहिलं बक्षीस मला त्यांच्या व्याख्यानातच मिळालं काय, शाईची दौत, कंपास पेटी, रुमाल, असे छोटे छोटे बक्षीस. पण आम्हाला काय त्याचा आनंद विचार नका. अरे बापरे, एवढं मोठं बक्षीस मिळालं. आमच्या शाळेत पेनने लिहिलेलं चालत नव्हतं आणि आम्हाला पेन मिळाला होता. पेनने टाकणेच लिहिलं पाहिजे, निफनेच लिहिलं पाहिजे, अशा प्रकारचा आमच्या शाळेचा कायदा होता. पेनने लिहिले चालत नव्हतं. आम्हाला पेन असा मिळाला होता की असं केलं की शाई आपोआप आतमध्ये जाते. आणि काय आमचं मोठेपण तुम्ही म्हणाल, पेन म्हणजे काय, आम्हाला 3 लोकांचं धन मिळालं असं होतं. भाग्यवंतांना पहिलं बक्षीस त्यांच्या व्याख्यानात आम्हाला मिळालं. ते असे होते की त्यांनी आपल्या जीवनात लागबग अशी ठेवलीच नाही, शरण कोणाची ग्रहण केलीच नाही. हा पैशावाला आहे म्हणून त्याला जवळ घ्या आणि तो गरीब आहे म्हणून त्याला दूर ठेवा, असं कधी त्यांनी केलं नाही. आणि त्यांचे चमत्कार पण खूप घडायचे. एकदा येवल्याच्या रस्त्याने ते जात होते, कडक ऊन होतं. व्याख्यानानंतर विहार करायचे, ते ऐन उन्हात विहार करायचे. विहार करत होते ते आणि सगळे लोक मागे फिरले, आपापला वेळ झाला, सगळे निघून गेले. एक जोडपं त्यांच्या मागे मागे पळत होतं. खादीचे कपडे घातलेले होते, वर्षीचा त्यांना चालू होता, ते पळत होते. त्यांना महाराजांनी सांगितलं, आबे बास हुयो, आबे घनो, आबे जाओ पाछा लारे जाओ. आणि ते बिचारे थांबले. त्यांना एवढी भूक लागलेली होती, एवढा जीव त्यांचा कासावीस होत होता. पुढे गेले तर झाडाच्या खाली एक बाई भाकरी आणि दहीची मटकी घेऊन बसली होती. आता तिथं जंगलात कोणाची भाकरी असणार, कोणाची मटकी असणार, हा गुरुदेवांचा चमत्कार. तिथं त्यांना भूक लागलेली होती ना, तर दही आणि भाकरी त्यांना झाडाखाली खायला मिळाली. भाग्यवंतांनो, ते असे होते की त्यांची जर कोणी, ते काय करायचे, धर्मावर वस्तू वाटायचे. पाण्याची झारी वर्षी तप करता असेल तर पाणी झारी लेन जाव, वर्षी तप करता असेल तर एक ड्रेस खादीरो लेन जाव. अशा प्रकारे खूप मोठं दुकान तिथं लागायचं. त्यांचे भक्त खूप काही आणून द्यायचे त्यांनी आणि ते तपशावर लोकांना वाटत राहायचे. तर दोघी भगिनींनी विचार केला, म्हणे मार साहेबने इसो कल्पे काही केले, इसो मार साहेबने चाले काही, असं सांगितलं. आणि त्यांचा मुलगा धडधड धडधड खाली जिन्याच्या खाली पडला. तो जिन्यावर होता, वरती होता, थेट खालच्या पायरीपर्यंत तो पोचला. त्यांनी कान धरले, बापले मार साबरी बाता नाही करनी, आपे मार साबरी बाता करी तो इसो आपल्याने फळ मिळे की चोखो उगवून काही लागी नाही गणी, पण पडेल तो खरी ना. तर अशा प्रकारे भाग्यवंतांनो ते कोप्पलमध्ये होते आणि कोप्पलमध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. स्वर्गवास नाही झाला, कोप्पलमध्ये स्वर्गवास नाही झाला, स्वर्गवास जालन्याला झालेला आहे त्यांचा. पण ते कोप्पलला होते आणि कोप्पलचे माणकचंदजी मुठ्ठा त्यांचे परम भक्त होते. एकदम छोटे केस ठेवणे, वर्षी तप करणे, गरम पाणी पिणे, कच्चं पाणी नाही पिणे वगैरे वगैरे सगळे नियम ते पाळीत होते. आणि अशा याच्यात त्यांचा स्वर्गवास झाला. स्वर्गवास कुठं झाला, जालन्याला झाला. स्वर्गवास झाल्यानंतर तर स्वर्गवास झाला आणि गुरुदेवांनी तिथे 4 वाजता त्यांच्या सेवेमध्ये वसंत मुनीजी महाराज होते. आपल्या इथं खूप महाराष्ट्रात वसंत मुनीजी महाराज खूप चांगले महाराज होते ते. आणि त्यांना 4 वाजता हे दर्शनाला गेले. वसंत मुनीजी महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा सांग्यो कव्यानी कयो कोप्पल रो माणक हे ना समाय गोके. कोणा 4 वाजता सांगितलं कोप्पल रो माणक समाय गोके, तर ऐकलं त्यांनी आणि निघून गेले ते आपापल्या ह्याच्यात. तर गंमत अशी झाली, 6 वाजता टेलिग्राम आला
मनमाड संघाच्या नावावर टेलिग्राम आला की कोप्पलचंदजी कोप्पलचे माणिकचंदजी एक्सपायर्ड आणि सूचना जाहीर झाली. प्रार्थना एवढे लोक असायची, एवढी गर्दी असायची, सगळी उभ्या प्रार्थना करायची. बसल्या बसल्या प्रार्थना चालत नव्हती, त्यांना उभ्या प्रार्थना केली पाहिजे. आणि 7 दिवसाचा जर सप्ताह करायचा असेल तर तो उभ्यानेच झाला पाहिजे. सप्ताह जाप करणाऱ्याने उभं राहूनच जाप केला पाहिजे. ज्यांनी जापचा होकारा दिला त्या गावात थांबले, होकारा नाही दिला की लगेच पुढे. पुण्यामध्ये ते आले होते, पुणेकरांनी होकार दिला नाही तर पुण्यात ते थांबले नाही, चिंचवडला जाऊन थांबले. ते चिंचवडला तिथं सगळं त्यांनी केलं. तिथं त्यांचं खूप मोठं प्रस्ताव आजही चिंचवडला आहे. तर भाग्यवंतांनो, तर त्यांनी सांगितलं कोप्पल माणक समाय गोके तार आहे की टेलिग्राम 6 वाजता आलं. नौकारशिला मारसाहेब बसले तेव्हा वसंत मुनिजीने विचारलं, गुरुदेव आपने तो मुझे 4 बजे ही कह दिया था कि कोप्पल का माणकचंद जी गया है और अब टेलीग्राम तो अब आया है. त्याने सांगितलं वो दर्शन न्यायने गयो के काही कयो दर्शन न्यायने गयो के. 4 वाजता जेव्हा ते स्वर्गात गेले, म्हणजे स्वर्ग आहे का याचं पण आपल्याला इथे प्रूफ मिळतं. ते स्वर्गात गेले होते आणि स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी तिथल्या इंद्राला विचारलं असेल की माझे गुरु, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे, फक्त मला त्यांचे दर्शन एकदा करून द्या. मी लगेच ताबडतोब इथे येतो, फक्त मला दर्शनाला जाऊ द्या. मी परमिशन घेऊन आलेलो आहे, माझ्याजवळ वेळ नाही, फक्त दर्शनासाठी आलेलो आहे. तुमचं सगळं ऐकलं, माझं कल्याण झालं, मी स्वर्गात गेलो आहे. अशा प्रकारे भाग्यवंतांनो, आपले गणेशलालजी महाराज असे एक दोन्ही बाजूनी जळती मशाल असते ना, तशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. एका मिनिटात अस्वस्थ करायचं, एका मिनिटात घर सोडून निघून जायचं, एका मिनिटात तपश्चर्या पचकायची, सहज त्यांना जमत होतं. ते एवढं काम करीत होते. अशा प्रकारे आमच्या गणेशलालजी महाराजांनी आपलं जीवन जगलं होतं. अनेकांचे जीवन सुधारले, अनेकांचे धंदे बदलायला लावले आणि ते पुढे जाऊन कोट्याधीश झाले. फक्त गुरुदेव सुनियो यांनी कयो उसो करियो जिसो मानू तो कल्याणच कल्याण होगो, असे कित्येक सांगणारे त्यावेळेला मिळत होते. अशा प्रकारे गणेशलालजी महाराज आज त्यांचा जन्मदिवस आहे. कितवा? 143वा जन्मदिवस आजचा तो आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अशा प्रकारे जप तप आणि संयम याची साधना केली. जिथं गेले तिथं 7 दिवसाचा सप्ताह करायला लावायचे. 7 दिवसाचा सप्ताह करायचा, तो उभ्याने सप्ताह करायचा. आणि त्या सप्त्यामध्ये जर कोणाला काही बाधा असेल तर तिथून निघून जायची. ती आमच्या नाशिकला सुद्धा आम्ही सप्ताह केला होता. आणि एक मुलगी होती रंजना नावाची, तिला काहीतरी बाधा होती. एकदम तिच्या अंगात काही आलं, थोड्या वेळ ती चक्कर येऊन खाली पडली आणि त्यानंतर जी बरी झाली ती बरीच झाली. पुन्हा तिला तो त्रास झाला नाही. त्यांच्या सप्त्यामध्ये पण एवढी शक्ती होती. असे ते शक्तिशाली महाराज 143 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर ते ललवाड्याच्या घरात एकदा जन्माला आले आणि त्यानंतर कुठंतरी खोळे गेले होते. खोळे गेल्यानंतर सुद्धा समोरच्याने काहीतरी स्वतःचं मोठेपण दाखवलं, तिथूनही ते निघून गेले आणि त्यांनी दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेऊन अशा प्रकारे दीक्षा पाळली, इतकी तपश्चर्या केली की सगळे लोक त्यांच्या समोर, चांगले लोक, मोठे लोक त्यांच्या समोर हात जोडून उभे राहायचे. गुरुदेव थे केव जिको खरंय, थे केव जिको खरंय. गुरुदेवांची आज्ञा पाळणं हे मोठ्या लोकांचं काम होतं. मोठे लोक त्यांचे भक्त व्हायचे.